हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार येतं. गुरुवारच्याही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ॲक्च्युली मी आज तसं तर साडी नेसायला पाहिजे, परंतु आज माझी परिस्थिती म्हणजे खूपच बिकट झाली आहे असं समजा. मला पहाटे जेव्हा जाग आली ना, तर मला काणच होता येत नव्हतं, बिलकुल म्हणजे बिलकुल काणं होता येत नव्हतं. जसं की मी काल सांगितलं रात्री की डाव्या बाजूचा पाय माझा पूर्ण गेलेला आहे. तर आम्ही अपॉइंटमेंट घेतलेली आहे. MRI करायला जायचं आहे. 12 वाजेची माझी अपॉइंटमेंट आहे. आता 10:30-11 वाजत आले. माझी देवांची पूजा वगैरे करून झाली. मला बिलकुल म्हणजे बिलकुल हालचाल करता येत नाही आहे. म्हणजे मी जेव्हा उठले ना, घरामध्ये कोणीच नव्हतं. मी आवाज दिले, प्रतीक प्रतीक प्रशांतजी, ते 7:30लाच घरातून गेले होते. मी काही 7:45ला उठले. मी डायरेक्ट रडत रडत कॉल केला प्रतीकला की मला उठताच येत नव्हतं. पण मग मी कशी तरी अशी म्हणजे अक्षरशः वाकत वाकत किचनमध्ये आले. पेनकिलर गोळी घेतली आणि आंघोळ वगैरे तर करणं गरजेचं होतं. आंघोळ केली, देवांची पूजा केली. प्रचंड पेन होते मला, खूप म्हणजे खूप पेन होते. आता का रुपाली आली होती हाऊस हेल्पर, तिने झाडू पोछा केलं. ती बोलली ताई काही करून देऊ का? तर म्हटलं मशीनमध्ये कपडे तेवढे वाळत टाकून दे. तिने कपडे वाळत टाकले, ती गेली. प्रतीक बँकेत गेला आहे काही कामानिमित्त. तर 12 वाजता मला MRI करायला जायचं आहे. आज पौर्णिमा आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे सत्यनारायणही आहे, प्लस मार्गशीर्षची पूजाही करायची. मला पूजेला पानं नाही आहे, नाही तर मी ती पूजाही आत्ताच मांडून घेतली असती. तो म्हणत होता नको करू. म्हटलं नाही रे बाबा, पूजा तर करायला लागेल ना. तर त्याला पानंही आणायला सांगितले. तर बघू आता. मला खूप टेन्शन आलं आहे, खूप म्हणजे खूप टेन्शन आलं आहे, कारण की प्रचंड पेन होते. मलाच माहीत नाही आता MRIचा रिपोर्ट काय येईल. आणि आता शिफ्ट झालो आहे इथे, तर ते जुने डॉक्युमेंट पण शोधायचे, म्हणजे खूप सगळे खोके काढा. तर काय होईल गॉड नोज. आता चला, स्वामींना हीच प्रार्थना आहे की मोठं काही निघू नये बुवा, असं नाही का. ऑपरेशन वगैरे दवाखाना म्हटलं की नको वाटतं, भीती वाटते खूप. तर प्रतीकाला की मग आम्ही जाणार आहोत MRI करायला. बघू मग काय रिपोर्ट येईल ते मी तुम्हाला सांगेलच. 12 वाजलेले आहे आणि आम्ही आता MRI करण्यासाठी निघालो आहोत. 12 वाजेचीच माझी अपॉइंटमेंट होती, परंतु प्रतीक कामानिमित्त बाहेर गेला होता, तर त्याला थोडा उशीर झाला यायला. हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. खूप दिवसानंतर तुम्ही मला बघितलं असेल चॅनलवर बोलताना, कारण की आता काय बोलायचं. मी चाललोय मम्मीला घेऊन. कुठं चाललोय आपण? MRI काढायला. बट वेअर? NM हॉस्पिटल, नाशिक. आम्ही तिचं ऑनलाईन बुकिंग केलं आहे MRIचं. कुठे आणि ते आहे काकतकर हॉस्पिटल. इट इज ऑल्सो कॉल्ड NM डायग्नोस्टिक सेंटर, आय गेस. तर आता बघू काय होतं इथे. माहिती आहे का तुला काकतकर हॉस्पिटल? नाही, मी गुगल मॅप्सचा वापर करणार आहे. एक ॲप्लिकेशन आहे आपल्याकडे छान. ठीक, चला. आणि आम्ही इथे काकतकर हॉस्पिटलला आलेलो आहोत. डॉक्टर विजय काकतकर यांची मी आधी ट्रीटमेंट घेतली होती, आणि परंतु ते हॉस्पिटल असं नव्हतं. आता हे नेमकं तेच आहे का वेगळं कुठं आलो आहे मला काही कळायला मार्ग नाही. आता मध्ये गेल्यानंतर मला कळेल. तर MRI करण्यासाठी विजय काकतकर तेच आहे ना, नवीन झालं हॉस्पिटल. हो तेच आहे विजय काकतकर डॉक्टरांचंच हॉस्पिटल आहे. आणि डॉक्टर विजय काकतकर यांच्याच हॉस्पिटलमध्ये फर्स्ट फ्लोअर जो आहे तो NM मेडिकल यांना रेंटने देण्यात आला आहे. तर इथे आम्ही ऑनलाईन MRI बुक केला होता, आणि मग म्हटलं चला अनिशा आपण इथे आलोच आहे, तर मग आपण डॉक्टरांनाही कन्सल्ट करून घेऊ. म्हणजे मी त्यांचीही अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती, पण डॉक्टर नाही भेटले. त्यांच्या सूनबाई उत्कर्षा काकतकर. आता मी MRI करण्यासाठी मध्ये जात आहे. चौथ्यांदी पाचव्यांदी होतो आहे, त्याच्यामुळे मला काही भीती वगैरे वाटत नाही. अरे वा, बोलते आहे ना मी. सॉरी. चेहऱ्यावर बघ किती स्वेलिंग माझ्या. चौथ्यांदी पाचव्यांदी जवळजवळ माझा MRI होतो आहे, त्याच्यामुळे मला काही भीती वगैरे वाटत नाही. मध्ये वाटते थोडी मशीनमध्ये, पण MRI करताना कुठलंही मेटल आपल्या बॉडीवर नको आहे, म्हणून प्रतीक माझे जोडवे रिमूव्ह करतो आहे. हे बघा गाईज. अरे फेकू नको रे, परत लागतील घालायला. रेडी का तू आता? ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय बाय. मध्ये AC चालू असतो आणि मला खूप थंडी वाजते गाईज. हो का? गुरुवारनंतरचे बरेचसे शॉर्ट तुम्ही बघतायत डेली, की गुरुवारनंतर माझी कंडिशन खूप खराब होत गेली. परंतु हे रेग्युलर जे लाँग व्हिडिओसाठी मी शूट केलेलं आहे ते मी लाँग व्हिडिओद्वारे तुमच्याशी शेअर करते.
तर हा मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी MRI आम्ही केला त्या दिवसाचं हे शूट आहे जे मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे इथे. आणि मी हॉस्पिटलमध्ये आली आणि मला माझ्या एक व्ह्युअर्स भेटल्या. तुमचं नाव? कल्पनाताई पिंपळगावला असतात, त्याही हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या आणि नक्की आमची इथे भेट होऊन गेली. छान वाटलं मला त्यांना इथे भेटून. उत्कर्षा मॅडमची पण आम्हाला खूप वेळ वाट बघावं लागली. जवळजवळ 2-2.5 तास वाट बघितल्यानंतर मग मॅडम ओपीडीमध्ये आल्या. डॉक्टर येत आहे आता केबिनमध्ये. आमचा नंबर आला आहे फायनली 2-3 तासानंतर. 2-3 तासापासून आम्ही बाहेर वेट करतो आहे. माझ्या पायाने मला बसलंही जात नाही आहे. थोडं बसतं, थोडं उठते, थोडं बसते, थोडं उठते. ते बघा आपले डॉक्टर साहेब इकडच्या बाजूला बसले. मेन डॉक्टर आता इकडे येतील, मला चेक करतील. डॉक्टरांनी चेक केल्यानंतर मला जे काही सांगितलं ते मी तुम्हाला घरी जाऊन सांगते. आता 4:30 वाजले, आम्ही निघालो घरी जायला. प्रतीक वेलनेसमध्ये मेडिसिन घ्यायला उतरला. म्हटलं चला तुम्हाला सांगून देऊ डॉक्टरांनी काय सांगितलं. डॉक्टरांनी असं सांगितलं, जो मला स्लिप डिस्कचा इश्यू आहे, जी माझी डिस्क सरकलेली आहे तिच्यावर जास्त प्रेशर आलं. त्या बोलल्या की तुम्ही एवढ्यामध्ये बसल्या वगैरे का, फॉरवर्ड बेंडिंग झाल्या का, म्हणजे पुढे वाकल्या. तर मी त्यांना सांगितलं हो, रुटीन लाईफमध्ये नाही मी एवढं लक्ष देत, वागते बुवा मी पुढे, नाही का. आता आपल्याला घरामध्ये घरकाम म्हणजे आता काही पण वस्तू उचलायला आपण वागतोच. बाथरूम वगैरे आंघोळीच्या आधी मी वॉश करते. काही कपडे जे मशीनमध्ये टाकू शकत नाही त्यांना मी असं इझी वॉशमधून काढते. तर खूपदा असं वागणं होतं. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही रेस्ट ऑफ युअर लाईफ, आयुष्यभर पुढे वाकायचं नाही, जमिनीवर बसायचं नाही. मग मी त्यांना म्हटलं की याच्यासाठी सोल्युशन आपण ऑपरेशन करू शकतो का, ऑपरेशन केलं तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का. तर त्यांचं म्हणणं नाही, तुम्ही ऑपरेशन जरी केलं तरी ती डिस्क जी आहे तिला ट्रीट करू, पण त्याच्यामुळे इतर डिस्कवर पण प्रेशर येऊ शकतो आणि इतर ठिकाणी पण प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्हाला आता एकच नियम पाळायचा आहे की तुम्ही तुमचं संपूर्ण इथून पुढचं आयुष्य पुढे वाकायचं नाही आणि जमिनीवर बसायचं नाही. जे की मला खूप टफ वाटतं, कारण की जेव्हा हे 5-6 वर्षापूर्वी त्याच हॉस्पिटलला विजय काकतकर डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही पुढे वाकायचं नाही. इवन त्यांनी असा पेन, टेबलवरून पेन खाली टाकून स्वतःच मला उचलून दाखवला होता की खालून वस्तू उचलायची असल्यावर गुडघ्यामध्ये वाकून तुम्ही ती वस्तू उचलायची, कमरेत नाही वाकायचं. पण मी खरं सांगते, मी तो नियम कधीच पाळला नाही. मी सुरुवातीला ट्राय केलं परंतु माझ्या लक्षातच राहत नाही, नाही का. गुडघ्यात असं आपण बसून मग वस्तू उचला. दुसरी गोष्ट, जड उचलायचं नाही, जमिनीवर बसायचं नाही. आणि गेले 15 दिवस जसं मी म्हटलं आम्ही प्रचार करत होतो. आता प्रत्येक ठिकाणी गेल्यावर आपण वरच बसू असं काही नाही, नाही का. गावाकडे थोडं आपल्याला जमिनीवर मी बसत होती किंवा मग असं माझ्या घरातही वाकणं वगैरे माझं चालूच असतं. तर तो नियम पाळायला लावला त्यांनी. 3 आठवड्याचे मेडिसिन दिले. तर त्यांना म्हटलं आता तर मला एवढी पेन येतं. त्यांचं म्हणणं 10 दिवसाचे तुम्हाला पेन किलर दिले आहे आणि सपोर्टिव्ह मेडिसिन 3 आठवड्याचे आहे टोटल. तर 3 आठवड्यांनी तुम्ही तुमचं दुखणं नाही थांबलं तर परत या असं सांगितलं. आता 4:30-4:45 होत आले. आता आम्ही मेडिसिन घेतल्यानंतर घरी जाऊ. मला गुरुवारची पूजा मांडणी करायची, प्रतीकला सत्यनारायण पूजा करायची, दोन्ही पूजा आम्हाला करायच्या आहेत. तर मी रस्त्याने काही ते मोठे बोरं असतात ना, अहमदाबादी बोरं, जे 1/2 किलोमध्ये 5च बोरं बसले. बोरं, केळी, ऑरेंज असे फ्रूट्स देखील घेतलेले आहे. कारण आपण ह्या उपवासाला काही खात नाही. मी फक्त गुळाचा चहा पिऊन आली होती आणि केळी खाल्ली होती. तर आता परत आम्ही फ्रूट्स घेतले. आता मेडिसिन घेतलं की मग घरी जाऊ. आणि आता डॉक्टरांनी मला तर सांगितलं. आणि या सगळ्यात मला एक गोष्टीचं खूप वाईट वाटलं. त्याचं ते म्हणजे असं की डॉक्टर बोलल्या की तुम्ही जिमला जाऊन वेट ट्रेनिंग करू शकत नाही, तुम्ही झुंबा करू शकत नाही, तुम्ही पलाटे वगैरे ह्या ज्या हेवी एक्सरसाइज असतात त्या तुम्ही करू शकत नाही. हो, तुम्ही योगा, सायकलिंग, स्विमिंग हे करू शकता, पण जिमिंग, झुंबा, वेट ट्रेनिंग हे तुम्ही नाही करू शकत. हे ऐकून मला खरोखर खूप दुःख वाटलं. कारण की मी विचार करत होते पुढे मागे आपण बाहेर जिमची मेंबरशिप घेऊ, एखाद्या चांगल्या जिमची, आणि जिम मी चालू करणार होते, वर्कआउट मी चालू करणार होते. कारण फिट राहण्यासाठी आणि स्पेशली मी ज्या एजमध्ये आहे, 50 रनिंग आहे माझं, तर वेट ट्रेनिंग वगैरे खूप गरजेचं असतं. लाईट वेटने का होईना पण वेट ट्रेनिंग करायला पाहिजे, म्हणजे आपले मसल चांगले राहतात.
परंतु आता ते मला नाही सांगितलं आहे, मला योगा आणि हे सगळं करायला सांगितलं आहे. तर ठीक आहे, आता नाही का, जर फिट राहायचं असेल तर हे सगळ्या नियमांचं मला पालन करावंच लागणार आहे. चला, सिरियस काही निघालं नाही, त्याबद्दल आहे की हां चला सिरियस असं काही निघालं नाही. तो बघा प्रतीक मेडिसिन घेऊन आला. आता त्याने काही खाल्लं नाही सकाळचं, केळी खाल्लं 1-2 आणि बोर खाल्लं. हे 2 भेटल्या 2 नाही भेटल्या. मग आता घेऊ ना पुढे, आहे ना अजून मेडिकल. आणि हॉस्पिटलमधून आल्यानंतर इथं आमच्या पंडितजींनी पूजा मांडलेली आहे. मी काहीच हेल्प केली नाही, मी एक जागी बसली. त्याला सांगितलं तुझं तू कर. आता पुष्कळ 5-6 महिन्यापासून दर पौर्णिमेला पूजा करतो, तर केली आहे त्याने व्यवस्थित तयारी. आणि आता दिवा लावला का भाऊ? हो, अगरबत्ती लावा आणि पूजेला सुरुवात करा. ओके. आर्य मम जणी कैसा राहूं, करी मज ऐसा निर्भय निचल समसकला पाहूं, सद्गुरुनाथा हात जोडिते अंतण का पाहूं. त्याने छान अशी सत्यनारायण पूजेची मांडणी केली. त्याच शेजारी मी गुरुवारच्या पूजेची मांडणी केली. आणि मग सगळ्या पूजा वगैरे करून झाल्यानंतर सगळ्या 4-5 आरत्या आम्ही केल्या, मंत्रपुष्पांजली वगैरे सगळं म्हटलो. छान असा प्रसाद बनवला होता, केळी टाकून. खूप छान झाला होता, टेस्टी झाला होता प्रसाद म्हटलं की छानच होतो. परंतु स्वयंपाक मात्र मी साधा केला, कारण की मला खूपच त्रास होत होता. म्हणून मी इथे साधी 2 भाज्या केल्या आणि बाजरीच्या भाकरी केल्या. नैवेद्याला फळं आणि शिरा ठेवलेलाच होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्लीज.